राजकारणामध्ये कशी एंट्री झाली मग तुमची? काय झालं, तुम्ही असं क्षेत्र निवडलेलं आहे म्हणजे पॉलिटिकल, जिथे पर्सनल लाईफला फारशी स्पेस नसते. म्हणजे जे तुम्ही आधीचं उदाहरण जे दिलं की मी जनतेसाठी आहे, तर मी त्याला म्हणेल बोलाचा भात आणि बोलाची कढी. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते, एका कुणीही साध्या मुलाने येऊन मला आय लव्ह यू म्हणलं नाही. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तर तुम्हाला वाटलं नाही की आपण आयडियोलॉजी सोबत कुठेतरी कॉम्प्रोमाइज करत आहोत? कोणीही विचारधारा सोडत नाही. नितेश राणे म्हणजे भाजपातले वरिष्ठ नेते आहेत, तर ते हेट स्पीच देतात, म्हणजे त्यांची आक्रमक भाषा असते, तर हे कुठेतरी न पटणाऱ्या गोष्टी आहेत. आता नितेश राणे जे चुकीचं बोलतात त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना तंबी द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि यांनाही आम्ही भगवा करू वेळ पडल्यावर. माननीय अजितदादांनी प्रत्येक वेळेला सांगितले, शिवशाही फुले आंबेडकर ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा आहे. छावा पिक्चरमुळे लोकांच्या भावना उफळून आल्यात, वाद निर्माण झालेले की औरंगजेबाची कबर काढून टाकली जाते. तुम्हाला काय वाटतंय? औरंगजेबाची कबर हे आपल्या मराठेशाहीचं प्रतीक आहे. कोण लोक, कोण येतं, का चिडलं, का करतात लोक म्हणजे कोण ती लोक आहेत? तुमच्याच आघाडीतील आदरणीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आमची पण इच्छा आहे की कबर काढून टाकावी, म्हणजे तुमची पण इच्छा आहे म्हणजे काढून टाकावी. नाही, माझी कशाला इच्छा? तुमच्या आघाडीतील पक्षांची माझी काही आघाडी, ते महायुती आमची आघाडी नाहीये. पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा का दिला असावा? धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला धस फुसफुस यांच्यामुळे. महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेलं आहे, जिथे विचारधारा मागे पडलेली आहे, पक्षनिष्ठा मागे पडलेली आहे. आपण जसे कपडे बदलतो तसे आपले नेते आजकाल पक्ष बदलायला लागलेले आहेत. राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचं राजकारण हे आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या सर्व गोष्टीला जबाबदार म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार असा एक नॅरेटिव्ह तयार झालेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण आज चर्चा करणार आहोत. अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील ॲडव्होकेट, आपलं खूप खूप स्वागत आहे टॉक टुडे मध्ये. माझा पहिला प्रश्न असाच आहे की आपल्या वकिली जीवनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली? माझ्या वकिली जीवनाची सुरुवात मुळामध्ये माझे वडील कैलासवासी ज्येष्ठ विधिज्ञ सी.डी. पाटील हे माझे वडील ज्येष्ठ वकील म्हणून पुणे शहरामध्ये महाराष्ट्रात काम करत होते. त्यांचे आता हे मोठे वकील कसे काय, तर अण्णा हजारे वर्सेस शशिकांत सुतार यांची जी अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराची जी केस केली होती, तर शशिकांत सुतार यांचे वकील माझे वडील होते आणि त्यातनं पूर्ण निर्दोष सुटका ही शशिकांत सुतार यांची झालेली होती. त्याच्यामुळे घरातनच वकिली वारसा मला आहे. आणि त्यामुळे म्हणजे माझे काका ॲडव्होकेट एन.डी. पाटील, त्याच्यानंतर माझी भावंडे, माझे बहिणी, या सगळ्या आम्ही वकील आहोत. आणि योगायोगाने ज्याच्याशी लग्न झालं तोही वकील आहे, त्याच्यामुळे नवराही वकील आहे. अशी ही वकिलीची पार्श्वभूमी, वकिलीचा कुटुंब परिवार असल्यामुळे वकिलीमध्ये माझी एंट्री, म्हणजे वकिली मला वारसदाराने मिळाली म्हणलात तरीच वावगं ठरणार नाही, योग्य ठरेल. अच्छा, आतापर्यंत तुम्ही किती केसेस लढल्यात? मी 2008 मध्ये जेव्हा परप्रांतीय मुलांना ऍडमिशन्स हव्या म्हणून आम्ही MIT मध्ये गेलतो आणि तिथे आंदोलन झालं होतं, त्यावेळेमध्ये आमच्यावर पोलिसांनी म्हणजे न्याय द्यायला गेलतो विद्यार्थ्यांना, आणि पोलीस त्यावेळेच्या सरकारने आमच्यावर 307 लावली होती. अच्छा, ती खोटी होती पण लावली होती. आता लावली होती. त्याच्यामध्ये जेव्हा जेलला गेले होते त्याच वेळी माझी सनद ही मला आली होती. त्यामुळे माझी वकिली ही त्या 2008 मध्ये तुरुंगातून, जेलमधनं सुरू झालेली. अच्छा, म्हणजे जेव्हा मी जेलला तिथे गेलते तेव्हा सगळे आरोपी आम्ही बसलो होतो. मग आता मी बाहेर पडल्यानंतर प्रत्येकीला बाहेर काढायचं, मग त्याच्यामध्ये सासू सुनांच्या भांडणामधले होते, कोणी कोणाचे दारुडा नवरा होता त्याची हत्या झाली म्हणून होती, अनेक अशा वेगवेगळ्या केसेस मधल्या महिला आरोपी म्हणून तिथे होत्या. परदेशी सुद्धा काही आरोपी होत्या तिथे. त्याच्यामुळे खरी वकिली माझी 2008 मध्ये खऱ्या प्रश्नावर, म्हणजे ज्याच्यावर म्हणजे जे असं आपण म्हणतो प्रॅक्टिसिंग लॉयर, तशी ती सुरू झाली. अच्छा, टोटल केसेस किती आहेत? म्हणजे ज्या तुम्ही केसेस भरपूर आहेत. केसेस आता प्रत्येक 2008 ला माझी केस सुरू वकिली सुरू झाली. आज 2024 आहेत
आमच्याकडे क्रिमिनल केसेस येतात. 25 नाही, जास्त आहेत. नाही 2025 आहे आता. हो आता सॉरी 2025 आहे. त्याच्यामुळे क्रिमिनल केसेस येतात, फॅमिली केसेस येतात, त्याच्यानंतर सिव्हिलचे मॅटर्स असतात. त्या प्रत्येक मॅटरमध्ये हा वेगवेगळा हे असतो. क्रिमिनल्स मध्ये काय असतं, गुन्हा घडल्यानंतर आरोपी अटकेत आला तर त्याची प्रक्रिया वेगळी असते. आरोपीला अटकपूर्व जामीन घ्यायचा असेल तर ती कायदेशीर प्रक्रिया वेगळी असते. आणि त्याच्यानंतर त्या केसेस बोर्डावर उभं राहतात आणि मग ती केस चालवून त्याला जो काही ड्युरिंग कालावधी असतो, म्हणजे साक्ष पंच या सगळ्या गोष्टी असतात. कारण का कायद्यामध्ये असं आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. आणि आता आपल्या समाजात आता असं म्हणता येणार नाही, आधीपासून आहे, पण आता हा जोर वाढलेला आहे की तुम्हाला माझं नाही पटत आहे किंवा मला तुमचं नाही पटत आहे, मी तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकवते. ती केस मग त्याचे साक्ष पुरावे पंच याला एक ड्युरिंग कालावधी असतो, तो कालावधी जावा लागतो किंवा जजेस असतात, ती त्याच्यानुसार ती केस चालते. त्यामुळे केसेसांचा भंडार आहे आमच्याकडं असं म्हणलं तरी चालेल. आणि मीच एकटी वकील नाही हो, घरामध्ये माझे मिस्टर वकील आहेत, माझा भाऊ वकील, भावंड वकील आहेत. त्यामुळं कधी कधी असं होतं की जो आरोपी आमच्याकडे आलेला आहे, समजा तो आरोपी माझ्याकडे असेल तर फिर्यादी माझ्या भावाकडं किंवा माझ्या नवऱ्याकडं किंवा माझ्या बहिणींकडे असतो. कारण का आता आम्ही प्रॅक्टिस करून आम्ही आमची एका जरी असो परिवारातले असो तरी प्रॅक्टिस आम्ही वेगवेगळी करतो. आणि वकील म्हणून तो एक आम्हाला बेनिफिट मिळतो, अधिकार मिळतो की ती केसेस घेण्याच्या. एकूण कार्यकाळामध्ये एखादी अशी अतरंगी केस सांगता येईल का की जी खूपच त्रासदायक ठरली? हो सांगता येईल ना, एखादी. अतरंगी म्हणण्यापेक्षा मी नेहमी बोलते की समाजामध्ये एक संदेश गेला पाहिजे. ठीक आहे, एक सोशल मीडिया आपल्याकडे माध्यम आहे व्यक्त होण्यासाठी, पण त्या सोशल मीडियावर आहे ना थिल्लरपणा, वाईट साईड बोलणे, उणीधुनी काढणे, तुमच्यावर कशा पद्धतीने चुकीचं बोलायचं, म्हणजे एक क्राईम नवीन क्राईमला त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उदय झाला असं म्हणता येईल. तर केस अशी होती की पोलिसांनी कोरेगाव पार्क मधली वय वर्ष 18 मधली मुलगी की जी घरातनं आईला सांगून गेली होती की मी माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते, आणि ती मुलगी अभ्यासाला न जाता झेड ब्रिजवर तिच्या मित्रासोबत बसली होती. आणि पोलिसांनी तिला मला वाटतं एक 12:30-1च्या दरम्यान जेव्हा ते गस्त घालतात त्यावेळेला त्या मुलांना तिथे ताब्यात घेतलं. मुलगी लहान आहे म्हणल्यानंतर पोलिसांनी तिला घरी सोडण्यासाठी आले. सोबत महिला पोलीसही होत्या. फक्त त्या मुलीच्या घरी जात असताना त्या लिफ्ट मध्ये काही कॅमेरा नव्हता. ती मुलगी आणि तो पोलीस, जे पोलीस होते ते पोलीस, ते त्यावर घरात गेले. आता मुलीला लक्षात आलं की आपण आईला सांगितले मैत्रिणीकडे अभ्यासासाठी जातोय, परीक्षा आहे म्हणून, आणि मुलगी आईला खोटं बोलून त्या झेड ब्रिजवर तिच्या मित्रासोबत रात्री 1:30-1 वाजता बसली होती. आता हे भांड आईच्या समोर फुटणार म्हणल्यानंतर पोरीनी लिफ्टच्या बाहेर पडताच, वेल नोन सुशिक्षित फॅमिली होती, आईला सांगितलं या पोलिसांनी मला लिफ्ट मध्ये माझा विनयभंग केला. अरे बापरे, हे लक्षात घ्या. आणि हे झाल्यानंतर काही संघटनेनी लगेच आंदोलनं केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. म्हणजे मुलींनी स्वतःला वाचवण्यासाठी जे पोलिसांना घरी घेऊन जात होते त्यांच्या नावाने खोटी ही हे केली. लिटरली ते पोलीस, मी नाव नाही सांगणार, त्या कोर्टामध्ये त्यांना आणल्यानंतर रडले. का तर त्या पोलिसाच्या महिन्यानंतर त्याच्या मुलीचा साखरपुडा होता. अच्छा. त्या पोलिसाची बायको रडली, त्या पोलिसाची मुलगी रडली. म्हणजे मी म्हणत नाही ती लहान मुलगी दोषी, पण त्या लहान मुलीच्या एका चुकीमुळे एक कुटुंब, म्हणजे तुला तुझ्या आईला खोटं म्हणजे तुझे जे खरं समोर येणार होतं ते पचवण्यासाठी तू ज्या पोलिसांनी तुला वाचवलं की जे ते रात्री तू बसणार होती, तुला काय होऊ शकलं असतं, ते वाचवण्यासाठी तू त्या पोलिसावर अडकवलं.
त्याच्यामुळेच मी जे काही मीडियावर व्यक्त होते ना ते वास्तव्यावर व्यक्त होते, त्या घटनेवर व्यक्त होते, त्याची खात्री करून व्यक्त होते, ना की मला फायदा झाला पाहिजे, माझ्या पार्टीला त्याचा फायदा झाला पाहिजे. हे अशा पद्धतीने जर तुम्ही राजकारण केलं तर ते टिकत नाही. लोक तुमची आयडेंटिटी हे करतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या गंतीमध्ये बसवतात. ही कुठली केस होती? ही पुण्यातलीच केस होती. अच्छा. जेड ब्रिज म्हणजे इथलंच आले, मुलगी कोरेगाव पार्कची होती. कधीची होती ही केस? कोरोनाच्या आधी एक 3-4 वर्ष, दोन वर्ष, म्हणजे एक 6-7 वर्ष. अच्छा अच्छा. मग शेवटी काय झालं मग त्याचं? काही नाही, त्या पोलिसाचा आम्ही लवकर जामीन करून घेतला. अच्छा अच्छा. पण शेवटी FIR दाखल झाली, अटक झाली. मुलीचं लग्न होणार म्हणजे ती लोक काय म्हणणार, म्हणजे अनेक प्रश्न असतात. तो मला काय म्हणते, जर खराच गुन्हा केला असेल तर निश्चित कायद्याच्या प्रोसेसला प्रत्येकाला जावं लागतं, कुणी असो, ते पंतप्रधान असू द्या नाही तर सर्वसामान्य माणूस असू द्या. परंतु आजकाल आपल्या लोकांच्या मधली हे बदललेली आहे की ह्याला ठेचायचंय, हा रुबाब मारतोय, ह्याला अडकवायचंय म्हणून पण खोट्या केसेस करतात. मग सगळ्याच खोट्या केसेस असतात असं मी म्हणणार नाही, परंतु आपल्याला म्हणजे शून्य लोकांना या गोष्टीचा, किंवा राजकारणी लोकांना, शून्य लोकांचा विषय येत नाही, त्या पोलिसांकडे तक्रार आली, ते प्राथमिक तपास करतात, FIR दाखल करतात, परंतु राजकारणी लोकांनी त्याचा खात्री करूनच मग त्याच्यावर व्यक्त झालं पाहिजे. ही आत्ताच्या सध्याची आधुनिक सोशल मीडियाच्या युगातली गरज आहे. बरोबर, अगदी बरोबर. तुमचं शिक्षण कुठे झालेलं आहे? माझं शिक्षण हुजूर बागा शाळेत झालेलं आहे, 1ली ते 10वी. अच्छा. सॉरी, नर्सरी म्हणजे शिशु शाळा ते 10वी. त्याच्यानंतर माझं SP कॉलेजमध्ये 11वी ते मी बीकॉम झालेली आहे. आणि LLBचं शिक्षण म्हणजे वकिली शिक्षण माझं भारती विद्यापीठमध्ये झालेलं, पुण्यामध्येच झालेलं. माझा जन्मही पुण्यामध्येच झालेला आहे. अच्छा. आणि शिक्षणही पुण्यामध्ये. आणि काही आठवणीचे क्षण सांगू शकता? खूप काही आहे. एखादा असा? मी स्पोर्ट्समन असल्यामुळे काय असायचं की जशी मुलं तुम्ही फिरतात टोळ्याने की तुमच्यात म्हणजे मित्रता असते, तशी आमची मैत्री असायची. आम्ही सगळ्या मैत्रिणी जवळजवळ 12-12, 13-13 कॉलेजमध्ये फिरायचो, हिंडायचो, आणि कोणी कुठल्या मुलांनी प्रपोज केले की त्याला चोपायचो. म्हणजे हे सगळं स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे एक स्वतःचं रक्षण करायचं, मैत्रिणींचं रक्षण करायचं आणि पुढे जायचं, हे अवगत झालं. मग कॉलेजमध्ये आमचे ट्यूट्स वगैरे असायच्या, कधी अभ्यास वगैरे नाही झाला की सरांना, सर आमच्या मॅचेस होत्या, आम्हाला तुम्ही आमचे ग्रेस 5 मार्क दिले पाहिजेत, असं. म्हणजे त्या एक एक गोष्टी आमच्या कॉलेज जीवनात, शालेय जीवनात घडत गेल्या. पण स्पोर्ट्समुळे आम्ही घडलो. आम्ही जवळजवळ नाही म्हणलं तरी 12-12, 13-13, 14-14 मुली एकत्र असायचो, बसायचो. मैत्रीतनं स्वतःही जगायचं आणि आपल्या सोबत असलेल्या त्या भगिनीला, त्या मैत्रिणीला, तिलाही जगवायचं. असा एक छान असं आमचं हसत खेळतलं आठवणी आहेत, खूप आहेत आणि याच्यामध्ये अनगिनत आहेत. राजकारणामध्ये कशी एंट्री झाली मग तुमची? काय झालं, मी व्हॉलीबॉल नॅशनल प्लेअर आहे. माझा एक नॅशनलच्या सिलेक्शनसाठी आम्ही, मला वाटतं विटाला गेलो होतो, विटाला गेलो होतो. तर त्या तिथे विटाला नाही, मला वाटतं बीडला गेलो होतो. येस, बीडला गेलो होतो. तर तिथे माझं नाव नॅशनल मध्ये होतं, परंतु काही राजकारण्यांमुळे, म्हणजे व्हॉलीबॉल गेम मध्ये 12 जण असतात, 6 जण आत खेळणारे आणि 6 जण वेटिंगचे आहेत. तर त्याच्यामध्ये माझं नाव काढून दुसरीचं नाव टाकण्यात आलं. आणि त्यावेळी मला सांगण्यात आलं की नाही ते राजकारणात आहे, त्यांचं इथं फार वजन आहे, त्या ह्या गोष्टी. पण त्यावेळी मी खूप रडले की मला कुठलाच राजकारणी त्यावेळी नव्हता. माझं म्हणणं होतं की बाबा, खेळणाऱ्या मुलीला तुम्ही बाहेर काढतायत, आणि ज्या मुलीला आतमध्ये घेतलं होतं तिला काहीही येत नव्हतं, ती आपली म्हणजे काहीच, की ती त्या पात्रतेचीही नव्हती, तरी सुद्धा तिला राजकारणाच्या याने हे केलं. मग तेव्हा मी चंग बांधला, आपणही या क्षेत्रात जायचं आणि हे जे अन्याय होत आहेत ना, हे अन्याय होऊन द्यायचे नाही. जर नाही आहे ना त्या मुलीची पात्रता, तर जी पात्रतेची आहे तिचं सिलेक्शन झालं पाहिजे. हा राग घेऊनच मी खरं राजकारण. पण हे जे न्याय देण्याचं काम तुम्ही म्हणतात, ते वकिली क्षेत्रामध्ये पण आपण उत्तम नाही, वकिली क्षेत्र एक प्रोफेशनल हे लक्षात घ्या. म्हणजे
त्याच्यामध्ये कसं होतं की वकिलीपेक्षा राजकारणामध्ये सुद्धा समाज आपण म्हणतो, आपण एक NGO काढतो, संस्था काढतो, तर त्याच्यामध्ये ते अधिक आणि भरीव काम आपण करू शकतो. त्याच्यामध्ये वकिलीची भर पडते की मला कळतं की तुम्ही खोटं बोलताय का खरं बोलताय, बरोबर. म्हणजे लपवताय का नाही लपवतायत. हा बेनिफिट मला वकिलीचा त्याच्यामध्ये होतो. एक एक गोष्टी डिपेंड्स ऑन आहेत, लक्षात घ्या. राजकारणी आहेत, राजकारणी कशासाठी येतात? जनतेला न्याय देण्यासाठी येतात, जनतेला त्यांच्या व्यथा जाणण्यात येतात. मग त्याच्यावर वकील आला तर तो त्याला जस्टिस करू शकतो. या अशा डिपेंड्स गोष्टी आहेत आपल्या समोर. तुम्ही असं क्षेत्र निवडलेलं आहे म्हणजे पॉलिटिकल, जिथे पर्सनल लाईफला फारशी स्पेस नसते म्हणजे. नाही, असं काही नाहीये. ठराविक पक्षांमध्ये त्याचा असा हे करून ठेवलेला आहे. तुम्ही माणूस आहात, मुख्यमंत्री माणूस आहे, उपमुख्यमंत्री माणूस आहेत, त्यांना पर्सनल लाईफ असते, परंतु त्या व्यक्तीवर आहे की ती जगायची का नाही जगायची. आणि मग लोक क्या कहेंगे अशा याच्यावर जर तुम्ही जगला तर तुम्ही तुमची पर्सनल लाईफ जगूच शकत नाही. नाही, प्रत्येक नेता असं सांगतो की मी जनतेच्या सेवेसाठी आहे, जनतेसाठीच आहे, म्हणजे माझं स्वतःचं काही तसं नाही. तर म्हणजे तुमच्याकडे जर पाहिलं ना, तर तुम्ही पॉलिटिकल लाईफ मध्ये पण तेवढ्याच ऍक्टिव्ह आहेत, तेवढं तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये पण ऍक्टिव्ह असतात, म्हणजे वेळ देतात घरच्यांना. तर हे दोघांमध्ये ताळमेळ कसा बसवता तुम्ही? तारेवरची कसरत होते. आणि हे जे तुम्ही आधीचं उदाहरण जे दिलं की मी जनतेसाठी आहे, तर मी त्याला म्हणेल बोलाचा भात आणि बोलाची कढी. कुठल्याही राजकारणी नुसता जनतेसाठी येत नाही. त्याला जन्म एका परिवाराने दिलाय, त्या परिवाराच्या बाबतीत त्याचे काही ड्युटीज आहेत, कर्तव्य आहेत, ते करत असताना तो काहीतरी एक एक्स्ट्रा आहे म्हणून या जनतेसाठी तो करतोय. बरेच जण फॅमिलीसाठी करतात, राजकारणातलेच काही किंवा समाज सुधारक आहेत किंवा NGO मधली काही लोक आहेत की जे जनतेसाठी मदत करतात. त्याच्यामुळे मी पुन्हा सांगते, ज्या लोकांनी हे सांगितलं की मी जनतेसाठी आहेत, म्हणजे ते परिवार त्यांच्यासाठी काहीच नाहीये का? तर असं नाहीये. पण त्यांच्याकडे तेवढी ती कौशल्य नाहीये किंवा त्या गोष्टीचा ते बहाणा करतायत असं मी म्हणेन. जेवढं जनता आपल्या महत्वाची आहे तेवढाच परिवार सुद्धा महत्वाचा आहे, आणि परिवारामुळेच आपण जनतेमध्ये काम करू शकतो. पॉलिटिक्स मध्ये येण्यासाठी कोणते तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागले सुरुवातीला, एक वुमेन? नाही, मला मी पुन्हा सांगते, मी नॅशनल खेळाडू असल्यामुळे मला त्या बाकीच्या ज्या काही महिला सुरक्षितेच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत त्या मी जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे मला राजकारणात खरं सांगते कोणताही घाणेरडा अनुभव आलेला नाही. एकतर मुलगी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण मुलींशी बोलतो, हसी तो फसी, ही फॅक्ट आहे. मुलांना काय, पुरुषाला काय, ते त्या महिलेकडे बघणार, पण तो आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतोय आणि आपण महिला म्हणून त्याला काय रिस्पॉन्स देतोय किंवा प्रतिसाद देतोय त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे कॉलेज लाईफ नंतर, म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये गेल्यानंतर मला प्रेम, अफेअर या गोष्टीला वेळच नाही मिळाला. मी वेळच दिला नाही की नाही बाबा कोणत्याही आयुष्यात राजकुमार आला पाहिजे मग आपण त्याची राणी व्हायचं. मी महाराणी होते, जो येईल त्याला आपण राजा बनवू. हे जेव्हा आपण आपल्या मुलींमध्ये बिंबवतो, सांगतो, हे घरातनं सांगितलं गेलं पाहिजे, हे आपल्या मित्रमैत्रिणींमधनं सांगितलं गेलं पाहिजे, हे समाजातनं सांगितलं गेलं पाहिजे, तर ती महिला हे. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते, माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे 1ली ते 10वी आमची मुलींची शाळा होती हुजूरबागा. 10वी ते BCom पर्यंत एकही कोणताही राजकुमार माझ्या आयुष्यात आला नाही. एका कुणीही साध्या मुलाने येऊन मला आय लव्ह यू म्हणलं नाही, कारण का मी राहायचेच तशी. मला एका मुलाने फक्त गुलाब दिला होता रोज डेच्या वेळेला, पण मी त्याला शोधस्तोर तो पळून गेला, कारण का त्याला माहिती ही म्हणजे त्या मुलांची पैज लागली असेल की तू त्या मुलीला गुलाब देऊन बघ. ती जी काही कॉलेजमधली चेष्टा मस्करी असते, त्यातल्या एका पोराने दिलं होतं, पण तो माझ्या हाती नाही सापडला. हाती सापडला असताना त्याला कपडे काढून एवढा कॉलेजमध्ये मारणार होते ना, पण तो सापडलाच नाही. मे बी ती पैज लागली असेल त्यांची म्हणून. पण त्याच्यामुळे काय झालं की आयुष्यामधला राजकुमार किंवा राजा माणूस शोधण्यापेक्षा मी माझ्या कर्तृत्वाने, माझ्या याने कशी महाराणी होईल हे मी स्वतःला सिद्ध केलं. वकिलीमध्ये गेले, वकिली माझी सुरू झाली, आणि जेव्हा मी माझ्या पायावर सक्षम राहिले,
स्वतः कर्तृत्वान असल्यामुळे त्याच्यानंतर मग मला लग्नाचा विषय आला. आणि त्याच्यानंतर माझे जे पती आहेत ऍडव्होकेट विजयसिंह ठोंबरे, तेही वकिली करत होते. आणि तेव्हा माझ्या नवऱ्याने मला, मी जेलला असताना म्हणजे तेव्हा आमच्या गाठीभेटी वाढल्या वकील आणि आरोपीच्या. बरोबर. मीही वकीलच होते, परंतु त्यावेळी मी आरोपी होते ना. आणि त्याच्यातनं मग माझ्या नवऱ्याने मला एवढ्या महाभयंकर आगाव किंवा अशी डॅशिंग मला त्यांनी विचारलं. ते वय होतं माझं, नाही म्हणलं तरी माझं वय तेव्हा तुम्हाला सांगते 26-27 असेल. अच्छा. तेव्हा मी म्हणजे तोपर्यंत आपल्याला समज आलेली आहे. 2008 मध्ये 2008 मध्ये म्हणजे केस झाल्यानंतर 2009 ला 30 डिसेंबर 2009 ही माझ्या लग्नाची तारीख. अच्छा. त्याच्यामुळे परिपूर्ण झालो होतो, परिपक्व झालो होतो, काय वाईट काय नाही कळत होतं. आणि मग म्हणजे बालपण झालं, कॉलेज झालं, स्वतः सक्षम तयार झाले आणि त्याच्यानंतर संसाराच्या त्या म्हणजे कुटुंब याच्यामध्ये भाग घेतला. पण तुम्ही जरी म्हणत असले की म्हणजे तुम्हाला पर्सनली तर काही प्रॉब्लेम नाही आले, पण ज्या महिला राजकारणामध्ये आहेत किंवा ज्या इच्छुक आहेत मिडल क्लास वर्गातल्या असतील किंवा गरीब वर्गातल्या असतील, त्यांना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. कारण की राजकारण हे पुरुषांचं क्षेत्र मानलं जाते एक पुरुष सत्ताक समाजामध्ये. हे आहे बरोबर. मग ते महिलांनी राजकारणामध्ये यावं का नाही यावं? 100% महिलांनी राजकारणात यावं. तुम्हाला अजून एक छोटा किस्सा सांगते. मी राजकारणात यायच्या वेळेला माझा मामा हा राष्ट्रवादीमध्ये ऑलरेडी होता, श्री अजय दराडे मामा म्हणून. तर त्यांनी माझ्या आईला सांगितलं की हिला राजकारण, का माझं लग्न झालं नव्हतं, मी या राजकारणात आले 2003 साली. मी 6 साली राजकारणात आले, 3 साली राजकारणात आले. तर म्हणले मुलींचं क्षेत्र नाहीये, हेच पुरुष प्रधान संस्कृती, आपल्या मुलीला बदनाम करतील किंवा फसवतील किंवा घाण करतील, ही आहे परिस्थिती राजकारणामध्ये. पण ती आधी होती, आधी खूप होती, आता फार कमी झालेली आहे. आता प्रत्येक महिलेनी, प्रत्येक घरातल्या स्त्रीनी राजकारणात यायला पाहिजे. पण हाही चंग बांधला पाहिजे की मी माझं संरक्षण स्वतः करेल, स्वतःला सुरक्षित करेल, कोणाच्याही खोट्या आण्याबाक्यामध्ये फसणार नाही, तर त्या महिलेवर ती वेळ येत नाही. शेवटी एक लक्षात घ्या, कोणी श्रीकृष्ण येणार नाही, आपल्याला वाचवणार शक्य होणार नाही. थोड्या काही काळजी आल्या आपणच आपल्या घेतल्या तर आपल्यावरच तो वाईट प्रसंग घडणार नाही, याच्यासाठी आपण आपली सुरक्षता आणि सक्षमता करायची, ह्या मताची मी आहे. तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात म्हणजे मनसे पासून झालेली आहे, बरोबर? मनसेमध्ये प्रवेश कधी केला तुम्ही? 2006. अच्छा. म्हणजे जेव्हा स्थापन झालं तेव्हा? स्थापनेच्याच वेळी. मग मनसे का सोडले तुम्ही? मनसेमध्ये 2006 मध्ये मी आले, तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. काम करत करत, आंदोलन करत करत, म्हणजे काही झालं तरी न्याय देताना आंदोलन करावं लागायचं. त्याच्या 32 केसेस माझ्या अंगावर आहेत. परंतु 2020 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले. 2006 ते 2020 विचार करा. त्याच्यामध्ये मी मनसेमध्ये इथे सदाशिव शुक्रवार पेठमध्ये नगरसेविका झाले. मी शहराची शहर सुधारणा चेअरमॅन झाले. मी विधीची सदस्य होते. हे काम करत असताना हे काम आम्ही मनसेमध्ये शिकत शिकत कोणाचाही पाठबळ न घेता आलेलो होतो. आणि नंतर मग झालं वही डर्टी पॉलिटिकल, की जे बाकीची पुरुष मंडळी आहेत ते माननीय राजसाहेबांना काहीतरी चुकीचं सांगणं करणं, या सगळ्या गोष्टी. आणि मग त्या गोष्टीवर कुठेतरी राजसाहेबांनी पण विश्वास ठेवला असं मला वाटलं, म्हणून मी मनसे सोडली. पण लक्षात घ्या, मी कुठली नगरसेविका नव्हते, आमदार नव्हते. त्याच्यामुळे मी ती मनसे, म्हणजे मला जो काही संविधानाने अधिकार दिलाय की मी दुसरा पक्ष निवडू शकते, तो मी पक्ष दुसरा निवडला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अच्छा. बरं, मनसेची स्थापना 2006 मध्ये झालेली आहे. आता 2025 वर्ष आहे, म्हणजे 15 आणि 4 19 वर्ष झालेली आहे जवळपास. तर म्हणजे जेव्हा स्थापन झाली 2009 मध्ये 13 का 14 आमदार निवडून आले, 19 मध्ये 1 आमदार निवडून आला. तर म्हणजे मनसे उभारी का घेत नाही, म्हणजे मनसेचे आमदार का निवडून येत नाही, असं काय वाटतं तुम्हाला? पुण्यामधलं जर तुम्ही विचारताल तर पुण्यामध्ये मी असेल, वसंत मोरे असो, आम्ही खूप काम करायचो. म्हणजे आम्ही वाट बघत बसायचो नाही. आमच्याकडे ज्यावेळी कोणती घटना किंवा विषय यायचा तो समजून तपासून आम्ही त्या पद्धतीने न्याय देण्याचं काम करायचो. त्याच्यामुळे काय झालं होतं, आम्ही लोकांच्या मनामना घराघरात पोचलो होतो.
परंतु इतर जी लोकांची कामाची पद्धत आहे, लोक आता फार हुशार आहेत. तुम्ही आमच्यासाठी जनतेमध्ये आला तर सांगता आणि काम करत नसाल तर या गोष्टी उपयोगाच्या नाहीयेत. आणि कुठेतरी मला वाटतं राजसाहेबांची बदलती भूमिका त्याच्यामुळे थोडी ती लोक नाराज झाली. लोकांना तुम्ही राजकारणात किती भांडताय त्याबरोबर आमची किती कामं म्हणजे जनतेची किती कामं होतात याला पण खूप महत्वाचा हा धरतात. मनसेचं काय भविष्य आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता मी मनसेत नाही म्हणल्यानंतर मी मनसेबद्दल बोलणं चुकीचं आहे. पण मी पुन्हा सांगते की मी मनसे सोडताना माननीय अजितदादांकडे बघून आले, कारण का काम करणारा दमदार व्यक्ती. मला नेहमी असं वाटतं की मनसेतले जे कार्यकर्ते आहेत ना त्यांना अजितदादांसारखं काम करणारा नेता हवाय आणि अजितदादांना सुद्धा काम करणारे कार्यकर्ते हवेत. त्यांना ती फौज आणि तो कारवा तयार करायचा आहे आणि तेवढे अजितदादा सक्षमपणे काम करतात. म्हणजे मी विरोधी पक्षात असून सुद्धा जेव्हा दादांकडे जायचे तर दादा कधी की तू माझ्या पक्षाची नाहीये, काय संबंध, असं कधीच म्हणताना दिसलेले नाहीत. त्यामुळे एनसीपी मध्ये मी आले. त्या मनसे का वाढत नाही हे आता जे मनसेमध्ये आहेत त्यांना तुम्ही विचारलं तर चांगलं राहील. म्हणजे आता 2024 आहे, म्हणजे 25 आहे, तर असं मला माझ्या मतानुसार की राजकारणामध्ये ना काही होऊ शकते बरं का. म्हणजे मला जेव्हापासून राजकारण कळत, 19 वर्षात आहे, मला जेव्हापासून राजकारण कळत आहे तेव्हापासून आतापर्यंत जर बघितलं ना 2019चा पहाटेचा शपथविधी असेल किंवा काँग्रेस आणि शिवसेनेची युती असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा बंड असेल किंवा आता राष्ट्रवादीमध्ये झालेली फूट असेल, म्हणजे हे अनपेक्षित घडलेलं आहे, म्हणजे अनपेक्षित राजकारण होतं सगळं. तर जर तुम्ही पाहिलं तर विचारधारा काही मॅटर करत नाही. म्हणजे आजकाल आपण जसे कपडे बदलतो तसे आता लोक आपले नेते पक्ष बदलत आहेत. तर जेव्हा तुम्ही राष्ट्रवादी सोडली म्हणजे किंवा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तर तुम्हाला वाटलं नाही की आपण आयडिओलॉजी सोबत कुठेतरी कॉम्प्रोमाइज करत आहोत, मुळामध्ये आपण विचारधारासोबत कॉम्प्रोमाइज करत आहोत? कोणीही विचारधारा सोडत नाही. आता दादा तूच सांगितलं की तुझं वय 19 म्हणजे तुझं उभारत वय आहे. आता 19 वर्षाच्या आधीपासून राजकारण या सगळ्या गोष्टी चालल्यात. आत्ताच सध्याचं जे राजकारण आहे ना ते सत्तेचं राजकारण, बेरजेचं राजकारण चालू आहे. हे तू लक्षात. 2014ला मोदी साहेबांची लाट आली. आतापर्यंत कुणाचीच एवढी मोठी लाट आली नाही, त्यांची लाट आली, पण ती लाटही नंतर ओसरलीच ना. ते जर बसले असते की मी लाटेवर आले, मी कधी परत म्हणजे मागे फिरू शकणार नाही किंवा मला जनता मागे टाकणार नाही असं जर त्यांनी म्हणलं असतं तर नसतं चाललं. मग त्याच्यानंतर भाजप याच्या आधी एवढ्या मोठ्या संख्येने कधी झाला नव्हता. म्हणजे पुणे महानगरपालिकेतही कधी नव्हता. अक्षरशः 26 जण फक्त असायचे, ते डायरेक्ट 100वर गेले. बेरजेच्या राजकारणामध्ये समज तुझा पक्ष आहे, याचा पक्ष आहे, माझा पक्ष आहे, विचारधारा तीच आहे, विचारधारा काम तेच आहे, परंतु आपली लोक आल्यानंतर सरकार बनवणं हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. आता शिंदेचं तू उदाहरण देशील तर ते सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला कायदे अजून थोडे ते स्ट्रॉंग करावे लागतील. त्याचे जे काही सेक्शन 10 वगैरे आहेत त्याच्या ह्याच्यातनं की बाबा त्या पक्षात असताना निघून गेले किंवा काय झालं, तो पेंडिंग विषय असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं हे योग्य नाही. ठीक आहे ना, ते निघून गेले, ते का गेले काय नाही हा सगळा महाराष्ट्रासमोर विषय आहे. बरं, ते निघून गेल्यावर ते सरकार झाल्यानंतर लोकसभा झाली. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे म्हणजे राष्ट्रवादीचे किंवा बाकीच्यांचे लोकांचे खासदार आले, मग विधानसभेला का नाही आले? विधानसभेला प्रत्येक मतदार लोकसभा विधानसभेला एक वेगळा विचार करत असतो, त्याच्यानुसार ते मतदान करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा वेगळी झाली, तुला हे माहिती का, पक्ष स्थापन करताना काही घटना असतात, काही प्रस्तावना असतात, अनुमोदन होतात. वरती काय अनुमोदन होतात हे तुम्हाला आम्हाला नाही माहिती. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा बाजूला झाली त्याच्या आधी माननीय शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला होता. तो राजीनामा त्यांनी मागे घ्यावा म्हणून आम्ही सगळे होतो. अजितदादांशी बोलूनच त्यांनी राजीनामा दिला होता. अजितदादा स्वतः आम्हाला समजावत होते, परंतु त्याच्या घटना प्रस्तावना त्यावर झाल्या होत्या. हे जे आमच्यातलेच विरोधक जे बोलतात ना ते अर्धवट आणि जनतेला गुमराह करण्यासाठी बोलतात, कारण का त्यांचा तो राजकीय
त्यांना फलित करायचा आहे उद्देश म्हणून, पण काही उपयोग नाही. शेवटी हाही मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. जे काही होतंय ते आपल्याला दिलेल्या अधिकारातनं, समजा नवरा बायकोंनी लग्न केलं, 7 जन्माची गाठ पूर्वीपासून बनली जायची. आज का लोक घेतात डिवोर्स? का घेतात? पूर्वीच्या काही डिवोर्स म्हणल्यावर म्हणजे 7 जन्म हाच नवरा तुला मिळणार आहे, तुला डिवोर्स काय घेण्याचा अधिकार नाही. संविधानाने आपण पुढे आलो तिथे बाबा नाही पटत आहे, तर तुम्ही तुमची घुमसट करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कायद्याने वेगळे व्हा. त्या पद्धतीनेच ज्या कायद्याने अधिकार दिलाय पक्षाच्या संदर्भातला त्यांनी वेगळे झालेले आहेत. ज्यांना वाटतं की नाही चुकीचं झाले ते कोर्टात गेलेत, कोर्टामधला निकाल अजून पेंडिंग आहे, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. भावनिक भाष्य करणं फार सोपं असतं. भावनेवर ना पोट भरत ना कामकाज चालत, हे लक्षात घ्या. नितेश राणे म्हणजे भाजपातले वरिष्ठ नेते आहेत, मंत्री सुद्धा आहेत, तर ते हेट स्पीच देतात. म्हणजे त्यांची आक्रमक भाषा असते, आक्रमक राष्ट्रवादाची, हिंदू राष्ट्रवादाची भाषा असते. तर हे कुठेतरी म्हणजे न पटणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? नाही, त्यांच्या भूमिकेवर आम्ही तेव्हाच बोलले की त्यांच्या पक्षातल्यानी त्यांना ताकीद दिली पाहिजे. ते काही जरी बोलले परंतु आम्ही महायुतीत म्हणून आम्ही त्यांचं समर्थन केलेलं नाहीये. आम्ही आमची भूमिका रोखठोक मांडलेली आहे, ही तुम्ही बघितली पाहिजे. त्यामुळे पक्षामध्ये वाद होतात ना, म्हणजे नाही होऊ दे ना. मग त्यासाठी ते वाद झाले, जे चुकीच्या गोष्टी त्याला जर चूक म्हणायचं नसेल तर वाद झालेले आम्ही त्या वादाला सामोरं जायला तयार होत ना. आता नितेश राणे जे चुकीचं बोलतात त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना तंबी द्यावी. आम्ही काय बोलणार आहोत? ते ना आमचे आमदार आहेत ना काय, फक्त महायुतीतले आमच्या पक्ष घटकाचे मित्र पक्षाचे आमदार आहेत. त्याची जबाबदारी त्यांच्या वरिष्ठ लोकांनी घेतलेली आहे, ते बोलतील त्यांना. नाही, बट जेव्हा हे युतीमध्ये आघाडीमध्ये जेव्हा सरकार चालते, निर्णय घेतात आपण, जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा विचारांचा प्रभाव त्याच्यामध्ये पडतो. नाही, एक लक्षात घ्या, मी पुन्हा सांगते, काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर किती पडलाय? 60 वर्ष काँग्रेस होतं. का तुम्ही काँग्रेसला हलवून नरेंद्र मोदी यांना एवढं मोठं बहुमत दिलं? हे त्या नितेश राणेंचं मित्र पक्षातल्या आमदाराचं म्हणणं आहे की जे आम्हाला पटलेलं नाही, ते त्यांच्या पक्षालाही पटलेलं नसेल, पण मी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगू शकत नाही. त्यांना बोलून ते सांगतील. प्रत्येक गोष्टी ते चुकलेत बोललेत म्हणून मीडिया समोर ओरडायचंय आणि बोलायचंय कशासाठी? मीडिया म्हणजे सोशल मीडिया आत्ता आहे. उलट सोशल मीडियातनच एखाद्याची बदनामी करणं, एखाद्याला टार्गेट करणं हा नवीन क्राईम सुरू झालेला आहे. आता त्याच्यावर सरकार नक्कीच वचक आणेल, कारण का आत्ताच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, म्हणजे आमच्या सरकारने सांगितलं, सोशल मीडियावर सरकारची नजर राहणार आहे. कारण का काय होतं, घेतलेल्या इनपुट न तपासता बिनधास्तपणे बातम्या चालवल्या जातात, बोललं जातं, आणि ते मग मला सांगा सोशल मीडियावरचा न्यायाधीश कोण आहे? ते खरंय का खोटे कोण आहे? करा, पण बदनामी तर त्या माणसाची तुम्ही करून जाताय. ते होऊ नये. मीडियाचा लोकशाहीचा तो 4था स्तंभ आहे. त्यांनी सुद्धा बातम्या खऱ्या लावाव्यात, माहिती करून लावाव्यात, आणि तेही कायद्याच्या चौकटीत आहेत ना. जसं राजकारणी आहेत, प्रसार माध्यम आहेत, सर्वसामान्य जनता आहेत, तसं सगळेच जण त्या चौकटीमध्ये राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीमध्ये म्हणत होते, निवडणुकी अगोदर आय थिंक, की जे राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि यांनाही आम्ही भगवं करू वेळ पडल्यावर, असं म्हणजे एवढ्या टोकाची भूमिका त्यांनी त्यांच्या जे काही मुलाखतीत सांगितले ते तुमच्याकडनं मी ऐकतेय. जर असं ते म्हणत असेल तर आमचीही राष्ट्रवादीची आहे की आम्ही शिवशाही फुले या विचारधारा घेऊन चाललेलो आहेत, आणि आमची हीच विचारधारा त्यांनी ऍडजस्ट केली किंवा त्यांना पटली म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत. याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय पुरावा पाहिजे? जर ते भगवा घालून आम्ही महायुतीत गेलो असतो तर मी तुमचं म्हणलेलं मान्य केलं असतं. परंतु माननीय अजितदादांनी प्रत्येक वेळेला सांगितले शिवशाही फुले आंबेडकर ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा आहे, आणि त्याच विचारधारेबरोबर देवेंद्र फडणवीस मुळे नाही आम्ही महायुतीत गेलो, नरेंद्र मोदी साहेबांशी तिथं जेव्हा अजितदादांचं बोलणं झालं त्याच्यामुळे गेलेलं आहे, हेही तुम्ही बघितलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांनी काय बोलावं तर त्यांचा, काय खरं आहे की नाही आम्ही इथे सांगायला बसलेलो आहोत ना, आणि ते तुमच्या समोर सांगितलेले. छावा पिक्चर पाहिला? छावा? हो, म्हणजे काय, कसा वाटला?
खूप छान वाटला आणि जे काही शंभू राजांना औरंग्याने जे हाल अपेष्ट केले ते त्या पिक्चर मधनं अनुभवले आणि ढसा 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 रडलो की ज्या राजाने आपल्यासाठी हे स्वराज्य निर्माण करून दिलं, आपल्याला जगण्याची दिशा दिली, त्या राजाचे एवढे हाल झालेत. तर त्या छाव्यातनं मी एकच घेतलं की त्यांचे जे आचार विचार आहेत ते नसानसात आपण भिनवायचे आणि मगच बोलायचं. छावा पिक्चरमुळे लोकांच्या भावना उफाळून आल्यात. म्हणजे आताच वाद निर्माण झालेला की औरंगजेबाची कबर काढून टाकली जावी. तुम्हाला काय वाटतंय? नाही, एक काढावी की लक्षात नको? घ्या, औरंग्याची कबर हे आपल्या मराठेशाहीचं प्रतीक आहे, पराक्रमी. ज्याने महाराष्ट्राला त्रास दिला त्या औरंग्याला आपल्या म्हणजे तारा राणीनी म्हणजे शंभू राजांना मारल्यानंतर तारा राणींनी त्यांना याच मातीत गाडलं आणि ती जी काय जागा दिली ती महाराष्ट्राने भीक म्हणून दिली. घ्या ना तुम्ही. त्याच्यामुळे जो महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल त्याचा असाच नसतं नाबूत, त्याचं असंच थडगं या मातीत रोवून आमच्या मराठा लोकांचा, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, आमच्या छत्रपती शंभू महाराजांच्या मावळ्यांचा हा पराक्रम हा जगाला बघू दे ना. ते थडगं काढून आता बरं काढलं, काय करणार ना लोकांची हे आहेत म्हणजे कोण लोक, कोण येतं, का चिडलं, का करतात लोक म्हणजे कोण ती लोक आहेत? त्यांना इतिहास कळतो? ते शिकलेले आहेत का नाही? त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेत का नाही? त्यांना छत्रपती संभाजी महाराज कळलेत की नाही? ही लोक आहेत का? तर मी म्हणेन नाही. त्यामुळे ते लोक वगैरेंवर चालत नसतं. तुमच्याच आघाडीतील आदरणीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आमची पण इच्छा आहे की कबर काढून टाकावी. सोशल मीडियावर जो काही उद्रेक होतो त्याला ते अनुसरून बोललेले की ही केंद्राच्या अखत्यारीत येते, मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना पण अधिकार नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री सर्व आहेत का? नाही. पंतप्रधान सर्व आहेत का? नाही. त्यांना कायद्याच्या चौकटीत वागावं लागेल आणि तेच ते वागतायत. मग ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचा जो उद्रेक लोकांनी केला, जी लोक म्हणतात तुम्ही म्हणतात त्या लोकांना सांगण्यासाठी केलं की बाबांनो, तुमचं म्हणणं जरी मला पटलं एक, तरी सुद्धा मी मुख्यमंत्री असून करू शकत नाही. कायद्याच्या ते बाहेर आहे. म्हणजे तुमची पण इच्छा आहे म्हणजे काढून टाकावी? नाही, माझी कशाला म्हणजे इच्छा? तुमच्या आघाडीतील पक्षांची? माझी काही आघाडीची महायुती, आमची आघाडी नाहीये. माझी इच्छा आहे की त्या औरंगाचं थडगं तिथंच असलं पाहिजे. तो आमचा मावळ्यांच्या सरदारजींच्या इतिहासातील आमच्या तारा राणींचा पराक्रम आहे आणि तो तेवत राहिला पाहिजे. तो रोज बघून औरंग्यासारखी जे दुष्ट विकृत वृत्तीची लोक आहेत त्यांनी स्वतःला आधीच आवर घातला पाहिजे, स्वतःच्या विकृतींना मारलं पाहिजे. ते आमचं प्रतीक आहे. त्यामुळं ते खबर बिबर काढाबिडा मी शिकली हो, मी वकील आहे. मी हे असले ही लोक ती लोक असल्या लोकांवर नसते चालत. नाही, लोकांचा नाही, मी मुख्यमंत्र्यांचा संदर्भ दिलाय तुम्हाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना मी काढू शकत नाही. मग तुम्ही तो दिला असला तरी तुम्ही तेच विचारताय. हेच होतंय आपलं, हाच की मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की माझी ही इच्छा नाही. का नाही? तर शंभू राजांवर जे काही त्या औरंग्याने अत्याचार केले ते मलाही म्हणजे मला त्याचा त्रास होतोय. मी आज मुख्य पदावर आहे, मलाही वाटतं की ती कबर काढावी, पण मी काढू शकत नाही. आणि तुम्ही तोच प्रश्न मला परत फिरून विचार. बरं, याच घटनेमुळे नागपूरमध्ये दंगली घडून आल्यात, आता जाळपोळ झाली. तर या दरम्यान मुख्यमंत्री म्हणत होते की यामागे हे सुनियोजित दंगल होती आणि याच्यामागे कोणतरी मास्टर माइंड. तपास चालू आहे, कारण का या आधी नागपूरमध्ये कधीच दंगल झाली नव्हती. बरोबर. अचानकपणे दंगल का झाली? तर मुख्यमंत्री हे नागपूरचे आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणून झाली. याच्या मागचे कोण कटकारस्थान आहेत, कोण आहेत, या सगळ्या गोष्टीचा तपास चालू आहे. एकालाही सोडणार नाही. तो कुठलाही जाती धर्माचा असू दे, तो मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कुणी ज्या व्यक्तीने ही दंगल घडवली त्याला एकालाही सोडणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बरं, याच्यामुळे असा एक प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर बीड मधलं प्रकरण असेल किंवा परभणी प्रकरण असेल किंवा कुठलं बीड मधलं? संतोष देशमुख परभणी मधलं प्रकरण असेल, जे आंबेडकरांची जी प्रतिकृती आहे ती पाडली एका व्यक्तीने, किंवा आता नागपूरमध्ये दंगली असेल,
तर यामुळे गृह खातं हे अपयशी ठरलेलं आहे, सपशेल अपयशी ठरलेलं असं एक लोकांमध्ये समज निर्माण झालेला आहे. एक लक्षात घ्या, बीड मधली जी सरपंच देशमुखांची हत्या झाली असेल किंवा तुम्ही जो पुतळा सांगतायत डॉक्टर बाबासाहेब, ही काही लोक जाणून बुजून करतात. जेव्हा त्यांना सरकारला कामावरनं बोलू शकत नाही किंवा कुठल्या त्याला घेरू शकत नाही, तेव्हा हा समाजात तेढ निर्माण करतात, समाजाची परिस्थिती बिघडवतात. आणि म्हणजे मग त्याच्यावरनं गृह खातं म्हणजे पोलीस. हे कधी, जेव्हा घटना घडल्यानंतर किंवा या घटना घडवणारे ज्या लोकांवर लक्ष ठेवून त्यांची माहिती घेऊन हे करा. नागपूरमध्ये ही घटना कधीच झाली नव्हती, मला वाटतं 92 नंतर तर नाहीच नाही. बरोबर. अचानकपणे घडली म्हणजे आमच्याच राजकारणातील काही लोक त्याच्यामध्ये सामील असण्याचा आम्हाला संशय आहे, पण तो संशय आम्हाला खात्री करायची आहे, त्याचा तपास चालू आहे. हे कोण करतंय, कशासाठी करतंय, का हिंदू मुस्लिमचा तेढ लावतात. मुस्लिम सुद्धा औरंग्याला काय स्वतःचा दैवत मानत नाहीत. आता तो मुस्लिम आहे एवढाच त्या औरंग्याचा विषय आहे. आपले भारतीय मुस्लिम आहेत ना, की जे आपल्याला मानणारे आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत. त्यामुळे ते तशा पद्धतीचं मिक्सअप करणं चुकीचं आहे. आपल्या लोकांनी, काही जे असंतुष्ट लोक आहेत, हे जे ते करतात त्यांना एकालाही सोडणार नाही, त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येणार. संतोष देशमुख प्रकरणामुळे जे आरोपी आता समोर आलेले आहेत, म्हणजे आता ते आरोपी नाही म्हणणार मी, आता ते गुन्हेगार म्हणेल, कारण की ते आरोपीच आहे. जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत गुन्हेगार होत नाहीत. नाही, पण ते पुरावे समोर, फोटो तर समोर आलेले आहेत ना. म्हणजे आणि पण तुम्ही पुन्हा सांगते की हे कोर्ट त्यांना गुन्हेगार ठरवतं, तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. जे फोटो इव्हिडन्स आलेले आहेत, ती चार्जशीट गेलेली. आता त्याच्यामध्ये पण सरपंच देशमुखांच्या हत्यामध्ये म्हणे नाही, हे काम नीट करत नाही, आरोपींना पकडत नाही, कुणालाही सोडण्यात आलं नाही. ज्यांनी ज्या गोष्टीत इन्व्हॉल्व होते, जो डेटा त्यांनी डिलीट केला होता तो रिकव्हर करून त्या मारतानाचे ज्यावेळीचे ते फोटो, व्हिडिओज, कॉल सगळे गृह खात्यानेच जमा केले ना, म्हणजे पोलिसांनी, आणि ती चार्जशीट कोर्टाकडे दिली. म्हणजे तपास सरकार म्हणून अत्यंत सक्षमपणे केलेला आहे. आणि त्या गुन्हेगारांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत सरकार न्यायालयात याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहे. साधा विषय हा. बरं, धनंजय मुंडे यांनी राजीनामा का दिला असावा? धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला धस फुसफुस यांच्यामुळे. का ग, ते मी पुन्हा सांगते की राजकीय बीड मधल्या पोळी भाजण्यासाठी जे काही महाविकास आघाडीतली लोक एकत्र आली आणि या सरपंच देशमुखांची ही घटना खरंच दुःखदायक आहे. एखाद्या घरातल्याचा खून होणं हे वेदनादायक आहे, परंतु त्याच्यावर त्यांनी त्यांची राजकारणाची पोळी भाजण्याचं काम केलं. आणि मग ते की बाबा धनंजय मुंडेच्या नावाने ओरडून आरोप केले तर त्याला राजीनामा द्यावा लागेल, परंतु तरी धनंजय मुंडे भाऊंनी दिला नव्हता. परंतु ज्या वेळेला ते जे फोटोज बाहेर आले ते व्यथित होऊन की बाबा ठीक आहे की ज्या पद्धतीने निर्गुणपणे देशमुखांना मारण्यात आलेले आहे त्याच्या ह्याच्यातनं धनंजय मुंडेंनी तो राजीनामा दिला. बरं, राजीनामा दिल्यानंतर मला सांगा, गुन्हेगारांना फाशी दिली का लगेच? नाही दिली अजून. मग देऊ शकतात का फाशी? मग ज्यांना वाटतं त्यांनी जाऊन गोळ्या घालाव्या गुन्हेगारांना. न्याय पाहिजे ना तुम्हाला, न्याय देवतेकडनं नकोय तुम्हाला, असं नाही पाहिजे, द्या तुम्ही. म्हणजे माझं म्हणणं, जा तू आणि गोळ्या घाल गुन्हेगारांना. माझं नाही म्हणणं आहे, मी एक्झाम्पल देते दादा. तू असेल किंवा कुणी असेल, दसांनी गोळ्या घालाव्या त्यांना. नाही घालू शकत कायद्याने. त्यांना कायद्याने बरोबर न्यायालय हे कठोर शिक्षा देणार म्हणजे देणार. पण हे राजकारण आहे, जे परत मग सांगते, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही असंतुष्ट लोक आहेत, ते राजकारणातली ही असंतुष्ट लोक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, स्पर्धेसाठी हे धनंजय मुंडेंच्यासाठी रचलेलं कुभांड होतं. त्याच्यात धनंजय मुंडे कुठेही कुठेही इन्व्हॉल्व नसल्यामुळे कोणता पुरावाही समोर आलेला नाहीये. बरं, धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी मिळेल का त्या मंत्रिपदाची? त्या हो, मिळेल ना, न मिळायला काय. आणि का नाही मिळाली पाहिजे? आरोप केले, आरोपातनं प्रत्येक सिद्ध होत गेले तरी त्यांनी बाबा चला राजीनामा दिला, पुढच्या काळात मिळू शकते. शरद पवार गटाचे जे वरिष्ठ नेते आहेत जयंत पाटील, हे पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या, म्हणजे राष्ट्रवादीमध्ये, अजित पवार गटामध्ये किंवा भाजपमध्ये. तर काय वाटते, का नाराज असतील ते?
तेही ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घ्यायचं का नाही याचा सर्वस्वी अधिकार माननीय अजितदादांना आहे. आम्हाला आनंद होईल ते आले तर, पण हा निर्णय अजितदादा घेणार आहेत. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी फक्त आनंद घेणं आणि बोलणं एवढंच. निर्णयाचं आमच्याकडे नाही, पक्षाचे वरिष्ठ नेते याचा निर्णय घेत असतात. नाना पटोलेजी यांनी ऑफर दिलेली आहे एकनाथजी शिंदे यांना आणि अजित पवार यांना की आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी देऊ आळीपाळीने. एंटरटेनमेंट, राजकारणातील एंटरटेनमेंट ज्यांच्याकडे 20 लोक नाही आहेत ते मुख्यमंत्री कसं बनवणार आहेत, कशी ऑफर देणार आहेत? मग त्यांना आधी नाही महाविकास आघाडीमध्ये असताना हे झालं, ठीक आहे, ते एक राजकीय त्यांनी आपलं बोलून गेले, एक बोलायचं म्हणून तो भाग आहे. बरं, यांची पण इच्छा आहे ना, सुप्त इच्छा आहे की मुख्यमंत्री अजित पवार यांची. हो ठीक आहे ना, मग जो देऊ शकत नाही तो ऑफर देतोय म्हणून तिकडे जाणार का? अजितदादा एवढे हे नाहीयेत. अजितदादांची इच्छा आहे तर अजितदादांनी लोकसभेला जरी आम्हाला लोकांनी प्रतिसाद नाही दिला तर विधानसभेला 42 जणांचं दिलं ना, आमदार दिले ना. मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल? हो मिळणार ना भविष्यात. याच्यामध्ये टर्म मध्ये भविष्यात मिळेल. त्या कुठल्या टर्म मध्ये मिळेल मी सांगू शकत नाही तुम्हाला. अच्छा. आता दरवेळी राजकारण हे पुलाखालनं जात असतं पाणी, त्याच्यामुळे त्यावेळी ते वक्तव्य केलेलं योग्य असतं. पण नक्की भविष्यात अजितदादा तुम्हाला मुख्यमंत्री झालेले दिसते. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर भाजपने महत्वाचे विभाग आपल्याकडे घेतलेले आहेत, खाते. काही असं नाहीये आणि अशी कमी दर्जाचे किंवा काही असं नाही असं तुम्हाला वाटतं. ज्या काही आमच्या चर्चा सत्तेच्या याच्यामध्ये 3 पक्षाच्या मिळून झाल्या त्याप्रमाणे झालेलं आहे. बरं, 2 उपमुख्यमंत्री पदाची गरज का पडली? म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर फक्त एकच मुख्यमंत्री आपल्या याच्यामध्ये राहिलेला आहे. फक्त मुख्यमंत्री एकच असतो, मुख्यमंत्री करतात ना 2. पण का गरज? राजकीय कारण आहे? राजकीय गरजेचा विषय नाही. आता आहेत महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री असल्यावर तुम्हाला म्हणजे लोकांना अडचण काय झाली? उलट अतिदक्षतेने संविधानी बघता येतं तो त्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे ते कायद्याने मिळालेलं हे लक्षात घ्या तुम्ही. हेच का गरज का? आता एक गृहमंत्री दिलाय तर तुम्ही म्हणतात गृहमंत्री एकटा सांभाळू शकत नाही. म्हणजे ती गोष्ट ऐकली का? आई बापाला ते गाडव सोबत घेऊन जात असं तर मुलाला म्हणतात वडिलाला का बसवलं, वडील बसल्यावर म्हणतात किती नालायक बापे, मुलाला नाही बसवलं, मुलाला बसवलं तर म्हणतात किती नालायक आईला नाही बसवले. लोक क्या कहेंगे याच्यावर तुम्ही जाऊ नका. काय समाजात चालतं आणि काय न्यायिक आहे याच्यावर आपण गेलं पाहिजे. ओके. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठी ही हिंदी भाषेची जननी असं एक विवादित वक्तव्य केलं त्यांनी. तर यावर तुमचं म्हणजे काय म्हणणं आहे? मराठी ही आपली मातृभाषा आहे. आता गुणरत्न सदावर्ते हे कुठल्या याने बोललेत त्यांचं त्यांना माहिती. तेही एक वकील आहेत, पण त्यांनाही एक सवय आहे मीडियावर तुम्हाला जे हवंय किंवा वाद व्हावा असं बोलण्याची, त्यातनं ते बोलले असतील. पण मराठी भाषा हीच आमची मातृभूमी आहे. अच्छा. अजित पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत आणि यामुळे बजेट पण सादर झालेलं आहे. तर असा आरोप केला जातोय की अजित पवार यांना आर्थिक व्यवस्थापन योग्य प्रकारे करता आलेलं नाही. कारण की जर तुम्ही पाहिलं तर महसुली तूट जे म्हणजे राज्याचा जो खर्च आहे, महसुली तूट ही 45,000 कोटीच्या घरात आहे. याचा अर्थ आहे की राज्याचा दैनंदिन खर्च पण भागत नाही. म्हणजे तुम्हाला माहितीये का अजितदादांनी कितवा अर्थसंकल्प केलेला आहे? 14वा आय थिंक. जे बोलतात ना त्याला म्हणा तू एक तरी केलायस का? तेवढी तुला अक्कल तरी आहे का बाबा? अर्थ या खात्यावर बोलण्याची जे बोलतात त्यांना विचारते तुमची पात्रता काय? अजितदादांना हे 14वा अर्थसंकल्प सादर करत असताना सगळ्या व्यवस्थितपणे तूट कुठं किंवा कशी भरून काढायची, कशा पद्धतीने जनतेचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय अभ्यास करून करणारे नेते. नाही, पण अर्थशास्त्राचा एक सोपा नियम आहे की महसुली तूट जी आहे ना, आज जे काही लाडकी बहीण योजनेवरनं यांच्या पोटात पोटसूळ उठला त्याच्यामध्ये 2100 आम्ही देणार सांगितलं. महाविकास आघाडीने 3,000 देणार सांगितले होते. तरी सुद्धा ती तूट भरून आलेली नाहीये किंवा त्या अडचणी आहेत म्हणून अजून सुरू केलेली नाहीये. अर्थतज्ञ यांनी यांचं जे काय म्हणणं असेल तर ते द्यावं.
ते जर बसत असेल, होत असेल तर करणार, नाहीतर एक काम करावं, अर्थतज्ञांनाच बसावं अर्थमंत्री म्हणून. नाही, खरं तर पाहायला जर गेलं तर महसुली खर्च कमी असायला पाहिजे ना. महसुली खर्च, कुठला खर्च कमी असायला पाहिजे, काय पाहिजे? एक लक्षात घ्या, अजितदादा सुद्धा अर्थतज्ञांबरोबर बसूनच तयार करतात. पण जे अर्थतज्ञ अजितदादांबरोबर बसलेले नाहीत, जे बाहेरचे, जे अतिहुशार आहेत, त्यांचं म्हणणं असू शकतं, कारण का त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. यामागे कारण सांगितलं जाते की ज्या निवडणुकीपूर्वी ज्या योजनाचा भाडीमार त्यांनी लावलेला आहे, काही नाही, त्यामुळे हे असं काही नाहीये. त्या योजनेमुळे ज्यावेळी लक्षात घ्या आम्ही राजकारणी म्हणून योजना जाहीर केल्या, तर महाविकास आघाड्यांनी सुद्धा योजना जाहीर केल्या होत्या. बरोबर आहे, पण याच्यामुळे महाराष्ट्रावरचं कर्ज वाढलेलं आहे ना. म्हणजे कर्ज वाढणार नाही. महाराष्ट्रातली जनता सुखसोयीने राहिली पाहिजे. केंद्रातनं येणारा पैसा मोदी साहेबांकडनं तो आपण आणत आहोत. जीएसटीच्या रूपाने त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. उलट महाविकास आघाडीला जे जमलं नाही ते आता महायुतीमध्ये अजितदादांनी खूप सक्षमपणे केलेले, आणि ह्याचाच त्रास ह्या जे अर्थतज्ञ आहेत त्यांनाही होतो, कारण का ते विरोधातले आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य, ते काही बोलू शकतात. पण आम्हाला जे बोलायचंय किंवा अजितदादांना जे बोलायचंय, करायचंय, हे सगळं अर्थतज्ञांच्या सोबत तज्ञांबरोबर बसून विचार विनिमय आणि प्लस जनतेचा विचार यातनं चाललेले. त्या ज्या योजना होत्या त्याच्यामुळे लोकांनी, त्या विरोधकांचं म्हणणं आहे की आम्हाला बहुमत मिळालं, तो त्यांचा त्रास आहे की एवढं बहुमत मिळालं कसं, तर तुम्ही योजना जाहीर केल्या म्हणून मिळालं. आता ते जनतेला माहिती आणि आम्हाला माहिती, विरोधकांना सांगून काय उपयोग आहे? लाडकी बहीण योजना अजून सुरू ठेवणार का? चालूच आहे की, कुठे बंद केली नाही, हप्ता अजून आलेला नाही. येईल ना, मग कधीपर्यंत येईल? मागच्या वेळेला सुद्धा मधले हप्ते आले नव्हते, तेव्हा वेटिंग होतं आणि डायरेक्ट 3 महिन्याचे आले होते. आता येतील. तरी पण किती वेळ लागेल अजून? पण ती आता मी त्या खात्यात बोलून विचारून तुम्हाला सांगू शकेल, पण 1-2 महिन्यात येतील असा माझा अंदाज आहे. पुणे हे शैक्षणिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. पुणे म्हणजे अनेक शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखले जाते. अनेक महाराष्ट्राच्या बाहेरचे पण विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणासाठी येतात. पण अलीकडील काळामध्ये पुण्याचे गुन्हेगारीकरण प्रचंड वाढलेले आहे. म्हणजे गुन्हेगारांची राजधानी म्हणून पुण्याची ओळख आजकाल आपल्याला पाहायला मिळते. तर याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे काय झालंय, पुणे हे विद्येचं माहेरघर आहेच आहे, आणि बाहेरनं येणारा लोंढा खूप आता पुणेकर लोकल याच्यावर राहायला लागलेला आहे. त्यामुळे जी यंग पिढी आहे, जी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिघडलेली आहे, की ते मग ते वयस 15 ते 18 22 वयातली आहेत, मग त्यांची ती भांडणं त्याच्या ह्याच्यातनं ते आहे. परंतु परवा एक मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कोयता बिता गँग काही नाही, काही जे विकृत लोक कोयता घेऊन रस्त्याने फिरून जी दहशत निर्माणाचा प्रयत्न करतात त्याच्यातनं ते सोशल महिमा मंडप झालेले त्याचं. म्हणजे तसेच आता सगळ्या गुन्हेगारांवर कायद्याचा तर वचक असलाच पाहिजे, आणि पुणे पोलिसांनी तो बसवलाही आहे. त्यातनं काही लोक जे करतात त्याच्यावर कठोर कारवाई ते करतातच आहेत. त्याच्यामुळे गुन्हेगारीचं शहर नाहीये, परंतु जे गुन्हेगारी करण्याचा प्रयत्न करतात त्यांना वेळीच ठेचण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून चालू आहे. पण अजित पवार हेच म्हणत होते की पुण्यामध्ये कोयता गँग अस्तित्वात आहे आणि ते दहशत निर्माण करण्याचं काम. अजित दादा म्हणले, लक्षात घे, तू एक बोलताना चुकीचं बोलतोय दादा. पालकमंत्री म्हणून जेव्हा तुम्ही मीडिया विचारतात की कोयता गँग ही पुण्यात फिरतीये, कोयता गँग नाव कुणी दिलं? मीडियानी दिलं. तेव्हा पोरं कोयता घेऊन जात असताना. अशी कोयता गँग अस्तित्वात नाही. जे हार्ड अँड फील्ड गुन्हेगार असतात ना, अशी कोयता गँग नाही. ही जी मुलं आहेत, ही मुलं 15 ते 22 मधली आहेत, आणि ते चुकीच्या मार्गाला लागल्यामुळे ते कोयता घेऊन जाणं करणं ज्या गोष्टी करतात त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे. हे जे अजितदादांचं स्टेटमेंट आहे, तू 6 महिन्यापूर्वीच सांग. बरोबर. तिथनं पुढे आपण आलोय आता तपास करत करत की बाबा ही कोयता गँग कोण आहे, कोण ही गँग चालवतोय. तर ही गँग कोणी चालवत नाहीये. ही 4 पोरं उठतात आणि घेतात आणि तिथं डांगडिंग करायला जातात. त्यांचा कोण मुखिया नाही, काय नाही, काही नाही. म्हणून आता हे स्टेटमेंट आलेले. आलं का लक्षात? तुमची जी युती आहे, महायुती, ही कधीपर्यंत चालणार? आता जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल, एकमेकांना विचार पडतात तोपर्यंत. ज्या दिवशी नाही पाहिजे त्या दिवशी आम्ही घटस्फोट घेऊ. जेव्हा जागा कमी आल्या किंवा ते नंतर जाबाड, ते सांगू शकत नाही मी. जागा कमी जास्त जोपर्यंत पटते तोपर्यंत तरी महायुती अत्यंत सक्षम आणि सुरक्षित आहे. पुढच्या काळामध्ये बघू, ज्यावेळी अडचण येईल किंवा काही होईल तर आमचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माननीय अजितदादा आम्हाला सांगतील.
महाविकास आघाडीचं भविष्य काय काय वाटतं तुम्हाला? मला एवढंच सांगायचंय की महाविकास आघाडी म्हणजे हे विरोधक आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधाऱ्यांना विरोधक हवेच. कारण का, जर सरकारने चांगली कामं केली नाही तर त्यांना घेरणं, त्यांच्याकडनं चांगली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं हेही विरोधकांचं मोठं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे. ते न करता कुरगुडी काढून वैयक्तिक लेवलला नेऊन राजकारणाची घाण वाढवू नका. आपणच राजकारणातल्या लोकांनी त्याच्या मर्यादा ठेवून महाराष्ट्रातील जनतेची कामं झाली पाहिजेत. आपला महाराष्ट्र सक्षम झाला पाहिजे. आपला प्रत्येक मतदार हा सुखी समाधानी असला पाहिजे. तसे प्रयत्न एक राजकारणी म्हणून सरकारचे असो किंवा विरोधक असो आपण करणं गरजेचं आहे. तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू.